मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने येत्या 1 मेला म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी मराठी कारण जागर यात्रेचं आयोजन आम्ही सगळे करत आहोत. आणि मराठी अभ्यास केंद्राची पुण्यातली टीम या सगळ्याचं निमंत्रक आहे. आम्ही सारसबागेतल्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून ते अलका टॉकीजच्या चौकातल्या सेनापती बापटांच्या पुतळ्यापर्यंत जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचा टप्पा या जागर यात्रेसाठी आम्ही आखलेला आहे. आणि या वाटेवर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभागी असलेले जे लोक आहेत त्यांना अभिवादन करणं आणि वाटेमध्ये महाराष्ट्राशी संबंधित काही घटकांवरची पथनाट्य करणं, उदाहरणार्थ परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन या विषयावरचं एक पथनाट्य आम्ही सादर करणार आहोत, ज्यातनं महाराष्ट्राचं परिसीमनाच्या प्रक्रियेमध्ये काय नुकसान होण्याचा धोका आहे याबद्दलची मांडणी आमचे लोक करतील. माझे सहकारी संदीप बर्वे, डॉक्टर वारुंजीकर हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करणार आहेत. त्यानंतर 4 तारखेला आम्ही पुण्यामध्ये इथे निवाराच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र रेल्वे परिषद घेतो आहोत. तिचं उपशीर्षक महाराष्ट्रासाठी रेल्वे कधी धावणार असं आहे. आणि ही जी रेल्वे परिषद आहे ही एका अर्थाने गेल्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रात होणारी दुसरी रेल्वे परिषद आहे. रेल्वेसाठी काम करणाऱ्या अभ्यासक कार्यकर्त्यांनी कालच पुण्यामध्ये अशा प्रकारची एक परिषद घेतली. आम्ही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या परिषदेसाठी आमंत्रित करत आहोत आणि त्यांना विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या भागातनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये येणाऱ्या रेल्वेच्या काय अडचणी आहेत, इथलं दळणवळणाचं प्रमाण कमी असण्याचं काय कारण आहे याबद्दलची मांडणी त्यांनी करावी. तशीच ज्याप्रमाणे ढिगभर गाड्या उत्तर भारताकडे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या निर्माण केल्या जातात त्यांची योजना केली जाते, त्यातनं भारतीय रेल्वे ही भारतीय रेल्वे आहे का उत्तर भारतीय रेल्वे आहे अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशी सध्याची परिस्थिती आहे. ही सगळी मांडणी आम्ही करतो आहोत. सर्व पुणेकर पत्रकार मित्रांच्या मदतीने पुणेकर जनतेला आमचं विनम्र आवाहन आहे की हे दोनही कार्यक्रम पुण्यातल्या जनतेचे आहेत. जरी मराठी अभ्यास केंद्राचं आजपर्यंतचं काम प्राधान्याने मुंबईत होत असलं तरी पुण्यामधनं स्वतंत्रपणाने हे काम आम्ही सुरू करतो आहोत. मराठी कारण परिषद आम्ही घेतली काही महिन्यांच्या पूर्वी, त्यातून या कामाची सुरुवात झाली. आता मराठी कारण जागर यात्रा आणि महाराष्ट्र रेल्वे परिषद या 2 उपक्रमांच्या निमित्ताने हाच पायंडा पुढे पाडून आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सहकार्याने हे दोनही कार्यक्रम यशस्वी व्हावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. असं बोललं जातं की जेवढे उत्तर भारतीय किंवा बिहारी जेवढे कामामध्ये सक्षम आहेत तेवढे मराठी नाही असं बोललं जातं. त्यावर तुमचं काय म्हणणं? यावर माझं असं मत आहे की उत्तर भारतातले लोक जर एवढे सक्षम असतील तर त्यांची राज्य एवढी अक्षम का आहे आणि 2000 किलोमीटर त्यांना इतक्या प्रतिकूल परिस्थितीत येऊन त्यांना जी भाषा आवडतच नाही त्या भाषेमधनं व्यवहार करत त्यांना का राहावं लागतं याचं साधं लॉजिक असं आहे. जो स्थानिक आहे, जो भूमिपुत्र किंवा भूमिकन्या आहे, त्यांचे जगण्याची इकोसिस्टीम परिसंस्था इथं असते आणि त्याच्यामुळे उत्तर भारतातले लोक त्यांच्या राज्यामध्ये कदाचित कमीच कष्ट करत असतील. इथं ते करतात कारण इथं त्यांना दुसरा बॉन्ड नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते 12 तास 14 तास जर काम करत असतील तर त्यांच्या कामाचं पण अमानुषीकरण होतं आहे, डिह्युमनायझेशन होतं आहे, ज्याचा फायदा भांडवलदारांना होतो आहे. म्हणजे भांडवलदारांना स्वस्त लेबर मिळणं, स्वस्तामध्ये मजूर मिळणं आणि तो तशा प्रकारची अत्यंत स्वस्त मजुरी करायला मराठी माणसानं तयार नसल्यामुळे ही एका अर्थाने मराठी कामगारांची पण बदनामी आहे की मराठी लोक तयार होत नाहीत. मराठी लोकांच्या जर जगण्याच्या अपेक्षा वाढल्या असतील, दुसऱ्या तिसऱ्या पिढीत माणसं शिकत असतील तर त्या माणसांनी शिकून झाल्यानंतर जगण्याच्या अपेक्षा वाढवाव्या, हे काही त्यांची अपेक्षा गैर नाही आहे. त्यामुळे हा युक्तिवाद आपल्याकडे खूप लोक करतात. काही भाबडे मध्यमवर्गीय मराठी लोक पण करतात, ज्यांना घरातनं बाहेर पडल्यावर पहिलं वाक्य दुसरं वाक्य मराठीतनं बोलावं हे सुचत नाही. त्यामुळे आळशी मराठी लोकांचा हा युक्तिवाद आहे. जे कष्ट करणारे लोक आहेत ते गिरण्यांपासून शेतीपर्यंत सगळीकडे कष्ट करतात. तसं जर कष्ट करत नसते ना तर महाराष्ट्र शेतीत एवढा प्रगत राहिला नसते, महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेवरची एवढी कामं झाली नसती आणि एखाद्या राज्यामधनं एक्झोडस झाल्याप्रमाणे लोक महानगरांच्या परिघावर येऊन राहिले नसते. त्यामुळे आणि त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो की एवढे जर उत्तर भारतीय खरंच कष्टाळू असतील ना तर त्यांनी आपल्यावर आणखी एक उपकार करावेत की त्यांनी त्यांचे कष्ट, त्यांची भाषा हे सगळं घेऊन आपल्या राज्यात जावं आणि त्यांचं राज्य मोठं करावं. तशी त्यांचं राज्य म्हणजे देवभूमी आहे.
आम्ही त्यांना बिमारू राज्य म्हणतो, पण ती देवभूमी आहे. ती जर देवभूमी असेल तर त्यांनी ती पवित्र करावी ना. महाराष्ट्रासारख्या मागासलेल्या घाटी लोकांच्या राज्यात त्यांनी का राहावं? हे मोकळं करावं राज्य. म्हणजे इथं असलेले जे मराठी लोक आहेत ना, ते त्या जागा भरतील आणि मग लोकांना कळेल ना मराठी लोक कामं करतायत का, कामचुकार आहेत का, आळशी आहेत. मराठी लोकांचा श्वास जाईल, मराठी लोक गुदमरून जातील असं वातावरण तुम्ही निर्माण केलंय आणि तुम्ही म्हणता की मराठी लोक कामं करत नाही. तुम्ही श्वास मोकळा करा. तुम्ही रेल्वेत जरा आम्हाला नीट जाता येईल अशी परिस्थिती ठेवा. तुमच्याशी आम्हाला हिंदीत बोलावं लागणार नाही अशी व्यवस्था करा. तुम्ही तुमचं राज्य सुधारा. 10 वर्षांनी पुन्हा भेटू. कोणतं राज्य बरं आहे आणि कोणतं वाईट आहे ते. त्यामुळे जे कोणी उत्तर भारतीय एवढे आपल्या श्रमाच्या बाबतीत आग्रही आहे आणि ज्या मराठी भैयांना त्यांच्या श्रमाचा पुळका आहे ना, त्यांनी त्यांच्याबरोबर तिकडं जावं. हिंदीतनं बोलावं, त्यांचा व्यवहार त्यांच्या भाषेतनं करावा. महाराष्ट्र मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी सोहळा आणि मोकळा सोडा. इतर कुठल्या कुठल्या संघटना याच्यात सहभागी होणार आहे? आम्ही आता मुंबई मध्ये मराठी अभ्यास केंद्राने पुढाकार घेतलाय. आजपासून आमची आमंत्रणं या पुणे शहरातल्या कष्टकरी संघटना, सगळ्या कामगार संघटना, सांस्कृतिक संघटना यांना जात आहेत. आता जी प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये त्याची यादी नाही आहे, पण आम्ही तुम्हाला उद्या सकाळपर्यंत ती यादी पाठवतो. एक 25-30 वेगवेगळ्या संघटनांच्या मदतीने आम्ही हे करतो आणि आम्हाला असं वाटतं की संघटना येतील, संघटनांचे एकमेकांना ओळखणारे कार्यकर्ते येतील, पण त्याच्या पलीकडे सर्वसामान्य जो पुणेकर आहे त्याला जर असं वाटलं की हे आपलं दुखणं आहे आणि याच्याबद्दल आपण भूमिका घेतली पाहिजे, तर मला वाटतं ह्याला अधिक यश मिळू शकतं. या मुद्द्याला आता खूप उशीर झाला असं नाही वाटत का? कारण राजकीय आता